कल्पना करा तुम्ही रोज चहा बिस्किट कोल्ड ड्रिंक्स खात आहात. तुम्हाला वाटतं की यानं काहीच प्रॉब्लेम होणार नाही. पण जर मी तुम्हाला सांगितलं हा गोडवा तुमचा हळूहळू टेस्टोस्टेरॉन कमी करू शकतं, पोट वाढवू शकतं आणि भविष्यात तुमच्या वडील होण्याच्या क्षमतेवरती सुद्धा परिणाम करू शकतं. हे फक्त भीती दाखवण्यासाठी नाही तर विज्ञान काय सांगतंय याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही साखर खाल्ली आणि काही मिनिटातच ती तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. त्यामुळे आपल्यातील स्वादुपिंड हा इन्सुलिन नावाचा हार्मोन स्रावतो किंवा सोडला जातो. इन्सुलिनचं काम म्हणजे साखर पेशींपर्यंत पोहोचवणं. पण दररोज जर रोज आपण जास्त प्रमाणात साखर खात असू तर आपलं शरीर त्या इन्सुलिनला प्रतिसाद देण्याचं काम हळूहळू कमी करतं. त्यालाच इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात. याच अवस्थेत पुढे टाईप 2 डायबिटीज, लठ्ठपणा आणि अनेक अशा लैंगिक समस्या आपल्याला उद्भवू शकतात. पुरुषांच्या शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचा हार्मोन्स कुठला असेल तर तो म्हणजे टेस्टोस्टेरॉन. तोच टेस्टोस्टेरॉन मसल, ताकद, आत्मविश्वास तसेच सेक्स्युअल डिझायर यांच्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. काही संशोधनामध्ये असे सुद्धा दिसून आले आहे की खूप काळासाठी जर जास्त प्रमाणामध्ये जर आपण साखर खात असू तर त्या काळासाठी टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ शकते. तसेच दीर्घ काळासाठी जास्त प्रमाणामध्ये साखर खाणं हा लठ्ठपणा आणि इन्सुलिन रेझिस्टन्स टेस्टोस्टेरॉन कमी होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये असते. म्हणजे साखर थेट पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनवरती परिणाम करते का असं म्हणणं योग्य नाही. परंतु जास्त प्रमाणामध्ये आणि दीर्घ काळासाठी जर आपण साखर घेत असू तर निश्चित इनडायरेक्टली परिणाम याचा टेस्टोस्टेरॉनवरती होऊ शकतो. जास्त साखर खाणं म्हणजे जास्त कॅलरीज म्हणजे पोटावरती चरबी जास्त. आणि जास्त जी चरबी आहे ती पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉनचं रूपांतर इस्ट्रोजन मध्ये करू शकतो. इस्ट्रोजन मध्ये महिलांमध्ये हा हार्मोन जास्त असतोय. महिलांमधल्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला दिसून येतात त्या याच हार्मोनवरती डिपेंड असतात आणि याच्यामुळे मित्रांनो हार्मोनल इम्बॅलन्स सुद्धा घडू शकतं. याच्यामुळे पुरुषांच्या शरीरामध्ये ऊर्जा कमी, सेक्स्युअल डिझायर्स कमी होऊ शकतात, ताकद कमी होऊ शकते, स्टॅमिना कमी होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो जास्त प्रमाणामध्ये साखर खाणं खरंच योग्य नाही. काही वैज्ञानिक संशोधनामध्ये अशा काही गोष्टी आढळून आलेल्या आहेत. जी लोक जास्त शुगरी ड्रिंक घेतात किंवा सतत साखरेचं प्रमाण जास्त होतंय त्यांच्या शरीरामध्ये जी शुक्राणूची हेल्थ आहे किंवा शुक्राणूची जी गुणवत्ता आहे ती कमी असण्याची शक्यता जास्त असते. याच्यामध्ये कारण असू शकतात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस, लठ्ठपणा, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि हार्मोनल इम्बॅलन्स. याचा अर्थ असा आहे का साखरेमुळे इन्फर्टिलिटी होते असं अजिबात नाही. पण आपल्या जीवनशैलीतील हा एक मोठा धोका असू शकतोय. अनेकांना वाटतं की फक्त तेलामुळे हृदयाचे आजार निर्माण होतात पण असं नाही. साखरेमुळे सुद्धा ट्रायग्लिसराईडचा धोका वाढवू शकतो, फॅटी लिव्हरचा धोका वाढवू शकतो आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढवू शकतो. बऱ्याचदा जास्त साखर खाल्ल्यानंतर आपल्याला ऊर्जा वाढल्यासारखं वाटतं, एनर्जी आल्यासारखं वाटतं पण ते काही वेळापुरतं असतं. जसजसा साखरेचा रिझल्ट कमी होत जाईल तसतसं मित्रांनो आपल्यातली ऊर्जा कमी झाल्यासारखं वाटतं. साखर अजून आपल्या शरीराला हवी आहे असं आपल्याला वाटू लागतं. त्याच्यामुळे चिडचिड, थकवा आणि पुन्हा साखर खाण्याची इच्छा आपली वाढू शकते. जागतिक आरोग्य संघटना यांच्या मते ॲडेड शुगर शक्यतो दिवसातील एकूण कॅलरीजच्या 10% कमी असावे आणि शक्य असल्यास 5% कमी ठेवावी. हे सर्वसाधारणपणे प्रौढ व्यक्तीसाठी सुमारे 25 ग्राम ॲडेड शुगर इतके असू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फळांमधील नैसर्गिक साखर आणि पॅकेज्ड पदार्थांमध्ये घातलेली ॲडेड शुगर यात खूप फरक आहे. साखर पूर्णपणे बंद करावी का? नाही. उद्दिष्ट साखर शून्य करणं नाही, कोल्ड्रिंक्स कमी करणं, मिठाई रोज न खाणं, पॅकेजला ज्यूस टाळणं, प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार वाढवणं, नियमित व्यायाम करणं आणि पुरेशी झोप घेणं ही सवय हार्मोनल आणि एकूण आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरते. मित्रांनो साखर म्हणजे हे विष नाही पण जास्त प्रमाणामध्ये जर तुम्ही घेत असाल तर शरीरावरती निश्चित याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः पुरुषांचे वजन, हार्मोन्स, ऊर्जा आणि हृदय याच्यावरती याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो. पुढच्या वेळेस चहामध्ये अजून एक चमचा साखर टाकण्याआधी नक्कीच विचार करा, कारण आजचा हा आपला छोटासा निर्णय उद्या आपलं भविष्य घडवू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर निश्चित या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.